नमस्कार. नाव सांगा मावशी तुमचं. आमचं वय हां. शांताबाई चंदू चव्हाण. बर बर. आता राहायला ही गाव कुठला आहे पत्ता? खवली. खवली. बरं ठीक आहे. मला सांगा कितीक वर्षापासून करता ही तुम्ही शेळ्यांचा व्यवसाय? शेळ्यांचा लई वर्ष झालं. होय. बस सुरुवात कशी केली होती? कितीक शेळ्या घेऊन केली होती? काय एकच आणली. एकच आणलेली का? एकच आणून त्या एकीपासून एवढ्या वाढवल्या का सगळ्या? बरं. मला सांगा सकाळी उठल्यापासून ह्याच्या मागे किती राबावं लागतं? काय काय करावं लागतं? होतय बाबा. काय काय होतोय. काय काय करावं लागतं सकाळी उठल्यापासून? सकाळी उठल्यावर लेड्या लोटायची, हम्म. बाहेर काढायची हम्म. आणि पुन्हा करडाला पाजायला ठेवायची. बर. एवढं कष्ट आहे आम्हाला. आणि दिवसभर फिरवायची? दिवसभर फिरवायची. ऊन नाही काय नाही काय बघायचं. नाही. आणि संध्याकाळी 6 वाजता आणायची? 6 वाजता आणायची आणि 6 वाजता घरी राहिलेल्या पिल्लूला पाजायची, बांधायची. बर. मला सांगा आता ह्याला तुम्ही दिवसभर फिरून चारताव, हा. मग घरी काय खुराक फिराक ठेवताव का? खुराक नाही. नाही खुराक नाही. नाही. फक्त करड्यासनी गहू टाक. बारक्या पिल्लांना फक्त गहू चारताव. हा. बर. आता मला सांगा आता बाहेर एवढं हिंडणं होतंय, दिवसभर ही बाहेरच पाणी वगैरे पाजत असताना तुम्ही, मग आणि मग ह्यांना रोग राई काही येते का ह्या शाळेमध्ये? येते की बाबा. त्याला गोळ्या आणायची, टॉनिक आणायची, पाजायची. बर. मग ह्यांना तुम्ही लस वगैरे टोचता का डॉक्टर कडनं टोचतोय की वेळच्या वेळेला? येळ्याच्या वेळेला. बरं. सर्दी झाली तरी औषध आणायची, खोकला झाले तरी पातळ औषध आणायची. बर. त्यांना मीठ टाकायची. त्यांना सगळं मीठ बी टाकावं लागतं? हा. मीठ भरडा करून हा रानात टाकायचं. हा. म्हणजे पाणी वगैरे पितात हा, भरपूर? पाणी वगैरे. बर बर ठीक आहे. आता मला सांगा ह्याच्यामध्ये पिल्ल देणाऱ्या शेळ्या किती येतात? ह्याच्यामध्ये हं? काय पिल्ल देणाऱ्या शेळ्या तुमच्यात किती आहेत की 2-2 पिल्ल देतात? 2-2, 3-3, 2-2, 3-3 आहेत. होय. म्हणजे मोठ्या शेळ्या किती आहेत एकूण? मोठ्या शेळ्या 15-16 असत. बर. मग मला सांगा वर्षाकाठी एवढ्या शेळ्यात किती पिल्ल होत्यात किंवा काय मरझड होती का? मरझड होती. होती ना? हो. अंदाजे 20 पिलू गेली. 20 पिल्ल मिली? हो. मग कष्ट आहे. तेवढ्यातनं किती उत्पन्न राहते वर्षाकडीला? की त्यांना आजार पण येतोय. हा. मग सर्दी खोकला दुखणं आलं की 2-3 दिवस तेवढं औषध पाणी करायचं. बर बर. पण समजा एखाद्या वर्षी बाबा समजा मरझड नाही झाली, चांगल्यापैकी बाबा जतन झाली, तर कितीक रुपये उत्पन्न वर्षाकाठी भेटत असेल किंवा भेटतंय? भेटतोय की. त्यांच्या खादी असं तसं असून पासून आमचं पोट पाणी चालत. म्हणजे तुम्हा दोघाचं आपलं कंटिन्यू हाय असं आपलं खाऊन पिऊन टुमटुमीत चालतंय म्हणायचं, इतपत होतंय? हा. एवढं काय शिल्लक काय राहत नाही. शिल्लक राहत. बरं. मला सांगा आता ह्यात बोकाडी एकच दिसतंय मोठं, मोठं. मग शेळ्यांसाठी ठेवलंय कधी? हो शेळ्या. बर. अशा बोकडाची काय किंमत होईल बरं आता विकायचं म्हणलं तर? त्याची किंमत 27,000 आहे. 27. बर. आणि समजा आणि असं 27,000 पण 30 पण हा 40 पण माग जात कुर्बानीत. बर. एवढी किंमत कशामुळे वाढली तुम्हाला काय वाटतंय? लय किंमत वाढली त्या? किंमत वाढणारच की. आता मटण झाली 800 रुपये किलो. हा. आणि मग त्यांचं वाढवणारच की. म्हणजे मटण वाढल्यामुळं शेळ्यांच्या पिल्लांना आणि बकऱ्यांना जास्त डिमांड आली. दिमाग आणि माग आहे. हा. एक टॉनिक आणायला गेला की 1000 रुपये जाते. बर बर. हा. म्हणजे खर्च बी त्याच्या मागे तसा आहे, हा, त्याच्यामुळे किंमत वाढली. किंमत वाढली. बर. आता होत आहे का रे बाळा? नाही. आता ही लहान लहान जी पिल्ला आहे ती आता ही किती दिवसांनी विकणार तुम्ही? हे लहान लहान पिलं आता ह्यांना सर्दीमुळे ती वाईट खराब झाल्या. बर. ह्यांना आता उद्या सोमवार जाऊन औषध आणायचे. आणि ह्यांना किती दिवसांनी विकता ही पिल्ल बारकी? 6 महिन्यानं, 7 महिन्यानं, 8 महिन्यानं. होय. बर. आता मला सांगा तुम्ही म्हणताय की ह्यात टुमटुमी चालायसारखं आहे, तर समजा एखाद्या माणसाचं कुटुंब जगू शकते का? केलं तर शाय. मग समजा आता एखाद्या कोणी जर समजा आता शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत, कुठल्या नोकऱ्या बाबा त्यांनी करायचं म्हणलं तर चांगलं आहे का ही बऱ्यापैकी? हाय की. होईन का फायदा ह्यात? फायदा होईल का? हा. नशीब आणि कष्ट कष्ट करावं लागते. बिन कष्टाचं आहे का? हा. बिनकष्टाचं बी नाही. ठीक आहे. जाऊ दे बाबा.
माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.